त्या दिवशी आपल्या घरात भाजीला काही नसलं बनवायचं किंवा त्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असेल तर त्या दिवशी ही भाजी मी बनवत असते. आता ही ना ही खूप जुनी अशी रेसिपी आहे. तर त्यासाठी नाही तर वाळलेली हिरवी हरभऱ्याची भाजी घेतली आहे मी आणि त्याच्यामध्ये आता मी बेसन पीठ मिक्स करत आहे. ही भाजी ना आमच्या लहानपणी खूप बनवल्या जायची. आता बऱ्यापैकी कोणी ही भाजी बनवत नाही, पण आता जे लोक खाऊन आहेत ना ते बरोबर याचं जमा वगैरे करून ठेवतात आणि कधीतरी ही भाजी बनवतात. तर त्यासाठी ना त्या वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीमध्ये मी बेसन मिक्स करून घेतलं आणि त्याला आणखी चांगलं बारीक करून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ना लसूण टाकायचं, जिरं मोहरी टाकायचं, हळद आणि चटणी टाकून पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर जसं आपण बेसनला हटतो ना तसंच हळूहळू थोडी थोडी भाजी टाकत जायचं आणि त्याला हटत जायचं, म्हणजे त्याच्यामध्ये गाठ होणार नाही आणि भाजी मस्त असं बेसनसारखं शिजेल ते. त्यानंतर याला 1-2 उकळी येऊ द्यायच्या आणि जसं मी करत आहे तसं करायचं आणि खूप छान अशी भाजी लागते ही. तुम्ही ही पोळीपेक्षा भाकरीसोबत ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही पण ही भाजी करता का किंवा ही तुम्ही पहिल्यांदा बघताय तेही कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोवर बाय.